आपल्याला लहानपणापासून ना एक गोष्ट अगदी वारंवार सांगितली जाते. हम्म. ती म्हणजे एका 24-25 वर्षांच्या राजपुत्राने पहिल्यांदाच राजवाड्याबाहेर पाऊल ठेवलं हा. आणि तिथे त्याने एक म्हातारा माणूस पाहिला, एक आजारी माणूस पाहिला. आणि एक प्रेत पाहिला. हो, अगदी सर्वांनाच ही कथा माहिती आहे. हो ना. आणि हे सगळं पाहून त्याला अचानक मानवी मृत्यूची जाणीव झाली. मग त्या धक्क्यातून त्याने रातोरात आपलं घरदार सोडलं. बरोबर. पण जर आपण यावर थोडा तार्किक विचार केला तर हे खूपच अतार्किक वाटतं. म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकातला एक अत्यंत हुशार राजपुत्र. ज्याने शस्त्रास्त्रांचे आणि शास्त्रांचे शिक्षण घेतलेलं असतं. एक्झॅक्टली. असा 29 वर्षांचा तरुण इतका अज्ञानी असू शकतो का, की त्याला म्हातारपण आणि मृत्यू या नैसर्गिक गोष्टींची तोपर्यंत माहितीच नव्हती. हाच तो मुख्य प्रश्न आहे, जिथून खऱ्या इतिहासाची सुरुवात होते. कसं आहे, आपण जेव्हा जुन्या कथा किंवा आख्यायिका वाचतो ना, तेव्हा त्या बऱ्याचदा रूपकांच्या माध्यमातून सांगितल्या जातात. अच्छा, म्हणजे ते शब्दशः घ्यायचे नसतात का? अजिबात नाही. पारंपरिक कथांमधला तो वृद्ध माणूस, तो आजारी माणूस आणि ते प्रेत ही सगळी मानवी दुःखाची केवळ रूपके आहेत. पण जर आपण एक पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून ऐतिहासिक पुराव्यांकडे पाहिलं किंवा जुन्या ग्रंथांकडे. हो, विशेषतः पाली भाषेतील सुत्त पिटककडे जर आपण पाहिलं ना, तर एक पूर्णपणे वेगळंच आणि धक्कादायक वास्तव समोर येतं. बापरे. राजपुत्र सिद्धार्थाले घर सोडण्याचं खरं कारण म्हातारपण किंवा मृत्यूची भीती हे नव्हतंच मुळी. मग ते खरं कारण काय होतं? कारण आपण नेहमी हेच ऐकत आलो आहोत की वैराग्य येऊन ते घराबाहेर पडले. जर हे नैसर्गिक दुःख कारण नव्हतं तर मग त्यांना अस्वस्थ करणारी ती नेमकी कोणती गोष्ट होती? त्यांना अस्वस्थ करणारी गोष्ट नैसर्गिक नव्हती, ती मानवनिर्मित होती. मानवनिर्मित म्हणजे कसं? हे बघा, अत्तदंड सुत्त नावाचा एक अत्यंत महत्वाचा प्राचीन ग्रंथ आहे. त्यामध्ये स्वतः बुद्धांनी त्यांच्या तरुणपणीच्या मानसिक अवस्थेचं वर्णन केलं आहे. अच्छा, त्यात त्यांनी काय लिहिलंय? त्यात ते म्हणतात, सगळीकडे लोक हातात शस्त्र घेऊन एकमेकांच्या जीवावर उठले आहेत, हे पाहून मला प्रचंड भीती वाटली. अरेच्या. आता यामागील ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संदर्भ समजून घेणं खूप गरजेचं आहे. इसवी सन पूर्व 6वं शतक हा भारतीय उपखंडातला असा काळ होता, ज्याला आपण दुसरी नागरी क्रांती किंवा सेकंड अर्बनायझेशन म्हणतो. याच काळात ना लोखंडाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला होता. म्हणजे लोखंडाचे नांगर किंवा कुऱ्हाडी यामुळे शेती आणि जंगलतोड वाढली असावी, बरोबर? तंतोतंत. लोखंडाच्या वापरामुळे शेतीचं उत्पन्न अफाट वाढलं. एक प्रकारची सरप्लस किंवा अतिरिक्त संपत्ती निर्माण होऊ लागली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जिथे संपत्ती येते तिथे सत्तेची हाव येतेच. अगदी बरोबर. याच काळात गंगेच्या खोऱ्यात महाजनपदे आणि मोठी राज्ये उदयाला येत होती. राजगृह, कौशांबी यांसारख्या मोठ्या तटबंदी असलेल्या शहरांचे अवशेष आज आपल्याला पुरातत्वीय उत्खननात मिळतात. हो, मी वाचलंय त्याबद्दल. आणि त्या काळातील पंचमार्क असलेली किंवा आहत नाणी आपल्याला सापडतात, जी वाढत्या व्यापाराची साक्ष देतात. पण या वाढत्या संपत्तीसोबतच ना समाजात भयंकर विषमता आणि सत्तेसाठी युद्धे सुरू झाली होती. अच्छा, म्हणजे तो काळच खूप अस्थिर होता तर. होय, शाक्य आणि कोलीय या 2 राज्यांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यासाठी आणि जमिनीसाठी जो रक्तरंजित संघर्ष सुरू होता, तो या व्यवस्थेचाच एक भाग होता. बापरे. म्हणजे सिद्धार्थाचा जो संघर्ष होता तो स्वतःच्या मनातील मृत्यूच्या भीतीशी नव्हता. नाही, अजिबात नाही. तर तो बाहेर घडणाऱ्या या राजकीय आणि सामाजिक हिंसाचाराशी होता. आपण ज्याला आता सिस्टमिक व्हायलन्स किंवा प्रस्थापित व्यवस्थेने निर्माण केलेला हिंसाचार म्हणतो, तसा हा प्रकार होता तर? नक्कीच. हे बघा, जन्म, आजारपण आणि मृत्यू हे निसर्गाचे नियम आहेत हे सिद्धार्थाला पक्क माहीत होतं. त्याला प्रश्न पडला होता तो माणसाने माणसाला दिलेल्या दुःखाचा. संपत्तीसाठी होणारी युद्धे, वाढती विषमता आणि तत्कालीन समाजात रूढ असलेल्या उच्च नीचतेच्या अमानवीय कल्पना, या मानवनिर्मित दुःखाचं मूळ कुठे आहे? आणि यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न त्यांना पडला असेल. हो, या शोषक व्यवस्थेतून बाहेर कसं पडायचं हा तो खरा वैचारिक संघर्ष होता. कपिलवस्तूचा तो राजवाडा केवळ सुखाचा नव्हता. तर तो एक गोल्डन केज सारखा होता. हो, आणि तो याच प्रस्थापित शोषक व्यवस्थेचा एक महत्वाचा केंद्रबिंदू होता. बरं, जर तो राजवाडा त्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू होता तर मग राजवाडा सोडण्याचा अर्थच पूर्णपणे बदलून जातो ना? तो कसा काय?
म्हणजे बघा, आपण नेहमी असं मानतो की त्यांनी राजवाडा सोडला ते एकांतात जाऊन स्वतःच्या मानसिक शांतीचा मार्ग शोधण्यासाठी. आजच्या काळात लोक जसे जबाबदाऱ्यांच्या ओझ्यातून पळ काढण्यासाठी हिमालयात जातात, किंवा एखादी सोलो ट्रिप करतात तसं. अगदी तसंच. ते एक प्रकारचं पलायन वाटतं. पण तुम्ही आता जे सांगितलं त्यानुसार हे पलायन नव्हतंच. अजिबात नाही. ते पलायन किंवा वैयक्तिक मुक्तीचा स्वार्थी मार्ग नव्हताच मुळी. विचार करा ना, जर दुःखाचं मूळ हे शोषक व्यवस्थेत आहे आणि तुम्ही त्याच व्यवस्थेने उभारलेल्या राजवाड्यात राहत आहात. तर तिथे राहून तुम्ही त्या समस्येवर तोडगा कसा काढू शकणार? अगदी बरोबर. तो राजवाडा आणि ते वैभव त्या सामान्य प्रजेच्या शोषणातूनच उभं राहिलं होतं. त्यामुळे सिद्धार्थाचे ते राजवाडा सोडणे, ज्याला आपण बौद्ध साहित्यात महाभिनिष्क्रमण म्हणतो, हो, ते महाभिनिष्क्रमण एक अत्यंत मोठं राजकीय आणि सामाजिक बंड होतं. म्हणजे ते एक प्रकारे त्या सिस्टममधूनच बाहेर पडणं होतं. जर आपण याला तार्किक दृष्टिकोनातून पाहिलं तर एखाद्या व्यक्तीला जर गरिबांचे, शोषितांचे दुःख समजून घ्यायचे असते तर राजपुत्राचे रेशमी कपडे घालून ते शक्यच नाहीये. त्या व्यवस्थेच्या बाहेर पडल्याशिवाय त्या व्यवस्थेचे तोटे दिसत नाहीत. अगदी अचूक. पुरातत्वीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केला ना, तर एका राजपुत्राने स्वतःची ओळख पूर्णपणे पुसून टाकणे ही त्या काळातील सर्वात मोठी बंडखोरी होती. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. हो ना. त्यांनी आपले राजवस्त्र त्यागले, केस कापले आणि एका साध्या भिक्षूचे जीवन पत्करले. जो माणूस कालपर्यंत दुसऱ्यांच्या श्रमावर जगत होता, तो आता स्वतः रस्त्यावर उतरला होता. आणि भिक्षा मागून मानवी दुःखाच्या मुळाचा शोध घेत होता. हो. हा जो प्रवास होता ना, तो स्वतःला वाचवण्यासाठी नव्हता, तर समाजासाठी एक व्यापक उत्तर शोधण्यासाठी होता. पण मला एक सांगा, घर सोडल्यानंतर त्यांनी लगेचच आपला तो मध्यम मार्ग शोधला नाही, बरोबर? नाही, लगेच नाही शोधला. कारण मी असं वाचलं होतं की त्यांनी अनेक गुरूंचे मार्गदर्शन घेतले, अनेक आश्रम पालथे घातले. तत्कालीन समाजात मुक्ती मिळवण्यासाठी जे जे मार्ग उपलब्ध होते ते सर्व त्यांनी तपासून पाहिले. हो, हे अगदी खरंय. आणि यातला एक अत्यंत टोकाचा मार्ग म्हणजे स्वतःच्या शरीराला भयंकर कष्ट देणे. बरोबर. उरुवेला ते बोधगया हा जो त्यांचा प्रवास आहे, त्यात त्यांनी अन्नाचा त्याग करून स्वतःला अगदी मृत्यूच्या दारात नेऊन उभं केलं होतं. हे असं का? म्हणजे शरीराला कष्ट देऊन ज्ञान मिळतं हा कुठला तर्क होता? तो त्या काळचा सर्वात प्रबळ आणि लोकप्रिय तर्क होता. तत्कालीन समाजात दोन अत्यंत टोकाचे वैचारिक प्रवाह होते. कोणते दोन प्रवाह? पहिला प्रवाह होता भौतिकवादी किंवा भोगवादी. म्हणजे शरीर हेच सर्वस्व आहे, मृत्यूवर काहीही नाही. त्यामुळे जिवंत असेपर्यंत खा, प्या आणि मज्जा करा. अच्छा. आणि दुसरा? दुसरा प्रवाह होता कठोर तपस्येचा. या प्रवाहाचे लोक असे मानायचे की हे शरीर आणि शारीरिक गरजा या सर्व दुःखांचे आणि पापांचे मूळ आहेत. हा, म्हणजे शरीराला त्रास दिला की मुक्ती मिळेल असा विचार. हो. त्यामुळे जर आत्म्याला मुक्त करायचे असेल तर ह्या शरीराला शक्य तितके भयानक कष्ट दिले पाहिजेत. उपवास करा, ऊन पावसात उघडे राहा, स्वतःचा छळ करा. बापरे. सिद्धार्थाने विचार केला की जर सत्याचा शोध घ्यायचा असेल तर हा मार्गही अनुभवून पाहिला पाहिजे. म्हणजे बघा, जर एखाद्या माणसाने सलग अनेक महिने किंवा वर्षे अन्नाचा त्याग केला तर त्याच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी अक्षरशः शून्यावर येते. हो, ती तर होणारच. आधुनिक जीवशास्त्रानुसार आपल्या मेंदूतील जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो, जो तार्किक विचार, निर्णय क्षमता आणि अशा उच्च प्रतिका तत्वज्ञानासाठी जबाबदार असतो, बरोबर. त्याला काम करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज असते. बरोबर. जर तुम्ही स्वतःला उपाशी मारत असाल तर तुमचा मेंदू हळूहळू काम करणंच बंद करतो. माणूस भ्रमात जगायला लागतो. अशा जैविक अवस्थेत एखादा माणूस खऱ्या अर्थाने ज्ञान किंवा वैश्विक सत्याचा शोध कसा काय घेऊ शकतो? हे तर पूर्णपणे अशक्य आहे. क्या बात आहे. तुम्ही अत्यंत अचूक आणि वैज्ञानिक मर्म पकडला आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना, इसवी सन पूर्व 6व्या शतकात सिद्धार्थाला नेमका हाच साक्षात्कार झाला होता. खरंच? हो. उर्वैला येथील जंगलात सलग 6 वर्षे अशी भयानक तपस्या केल्यानंतर त्यांचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सांगाळा उरला होता. गांधार आणि सिक्री येथील पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या तपस्वी बुद्धाच्या अनेक मूर्ती आहेत. अच्छा, मी पाहिले आहेत त्या मूर्तींचे फोटो. त्यात पाहिले असेल तुम्ही, त्यांच्या बरगड्या, खोल गेलेले डोळे आणि पाठीला चिकटलेलं पोट अतिशय वास्तववादी पद्धतीने कोरलेलं दिसते. मृत्यू अगदी जवळ आला होता, पण सत्याचा मात्र अद्याप पत्ता नव्हता. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की मेंदूला ऊर्जाच मिळाली नाही तर तो विचार कसा करणार, हे तर साधं विज्ञान होतं. होय. त्यांना जाणवलं की शरीर कमकुवत करून मन एकाग्र होऊच शकत नाही. दुबळ्या शरीरातून
आणि भुकेल्या पोटी वैश्विक सत्याचा शोध लागणे अशक्य आहे. हम्म. हे समजल्याबरोबर त्यांनी तो शरीरदंडनाचा टोकाचा मार्ग कायमचा सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुजाता नावाच्या एका ग्रामकन्येने दिलेली खीर ग्रहण केली आणि इथूनच एका नव्या क्रांतिकारक तत्वज्ञानाचा जन्म झाला. तो मध्यम मार्ग ना? हो, ज्याला आपण मध्यमा पटिपदा म्हणतो. पण म्हणजे हा मध्यम मार्ग ही केवळ दोन विचारांमधली तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज नव्हती, तर तो एक वैज्ञानिक आणि जैविक निष्कर्ष होता. अगदी बरोबर. त्यांनी जाणले की अतिविलास आणि अतिकष्ट या दोन्ही टोकांच्या भूमिका मानवी प्रगतीसाठी मारक आहेत. एक अत्यंत प्रसिद्ध आणि सुंदर रूपक यासाठी वापरलं जातं, वीणेची तार. जर वीणेची तार खूप सैल सोडली तर ती वाजत नाही. आणि जर ती खूप जास्त ताणली तर ती तुटून जाते. एक्झॅक्टली. ती योग्य प्रमाणात ताणलेली असेल तरच त्यातून मधुर संगीत निर्माण होतं. मानवी शरीर आणि मन याचंही अगदी तसंच आहे. किती सुंदर विचार आहे हा. हो ना. या मध्यम मार्गाचा स्वीकार करून शरीर आणि मन यांचे संतुलन साधून ते बोधगयेला एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले आणि तिथेच स्वतःच्या अस्तित्वाच्या अतिशय खोलवर जाऊन त्यांनी दुःखाचे मूळ आणि ते नष्ट करण्याचा मार्ग शोधून काढला. तो क्षण म्हणजे बोधप्राप्ती. हो, आणि सिद्धार्थ बनला बुद्ध, म्हणजे जागृत झालेला. हे खरंच थक्क करणारं आहे, कारण आपण आत्तापर्यंत जे पाहिलं त्यातून एक मोठा वैचारिक धागा स्पष्ट होतो. तू कोणता? म्हणजे बघा, व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह, उत्तराच्या शोधात बाहेर पडणं, प्रचलित तत्वज्ञान डोळे झाकून न मानता स्वतःच्या शरीरावर प्रयोग करून बघणं, हो, आणि विज्ञान व अनुभवाच्या कसोटीवर टोकाची भूमिका नाकारून हा मध्यम मार्ग शोधणं. बुद्ध कोणतीही गोष्ट मानून घेत नव्हते, तर ते स्वतः अनुभवून, तपासून मगच स्वीकारत होते. अगदी तंतोतंत. आणि हीच गोष्ट आपल्याला त्यांच्या त्या सर्वात महत्त्वाच्या पण आजच्या काळात दुर्दैवाने दुर्लक्षित राहिलेल्या विचारांकडे घेऊन जाते, त्यांचा तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. हां, या चर्चेचा कदाचित सर्वात महत्त्वपूर्ण आणि समाजावर दूरगामी परिणाम करणारा पैलू आहे. बघा ना, मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की मला सत्य गवसलं आहे, तेव्हा ती व्यक्ती स्वतःला प्रेषित, देवदूत किंवा थेट देवाचा अवतार घोषित करते. हो, बहुतांश वेळा असंच होतं. माझ्याकडे अंतिम सत्य आहे, मी सांगतो तसं वागा, अशी आज्ञा दिली जाते. आजच्या काळातही आपण पाहतो की माहितीचा महापूर आहे, इंटरनेटवर लाखो दावे केले जातात. आणि लोक कुठल्याही तर्काविना त्यावर अंधविश्वास ठेवतात. हो ना. मग 2500 वर्षांपूर्वी बुद्धाने चिकित्सेचा किंवा प्रश्न विचारण्याचा विचार कसा काय मांडला? त्यांनी स्वतःला देवाचा अवतार का नाही घोषित केलं? कारण त्यांचा मार्ग हा अंधश्रद्धेवर नव्हे तर पूर्णपणे तर्कावर उभा होता. बुद्धांनी तत्कालीन समाजात प्रस्थापित असलेल्या अंधश्रद्धा, यज्ञ, कर्मकांड आणि जन्मदत्त उच्चनीचतेला थेट आवाहन दिले. अच्छा. त्यांच्या या विज्ञाननिष्ठेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे कलामसुत्त. कलामसुत्त, त्यात काय आहे? कालामानचे काही लोक बुद्धांकडे आले आणि म्हणाले की इथे अनेक गुरु येतात, प्रत्येकजण स्वतःचाच मार्ग खरा असल्याचे सांगतो आणि इतरांना खोटे ठरवतो. आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? हा, तर आजच्या काळातलाही सर्वात मोठा प्रश्न आहे. होय. आणि यावर बुद्धांनी जे उत्तर दिले ना, तो मानवी इतिहासातील पहिला मुक्त विचारांचा जाहीरनामा मानला जातो. बापरे. आणि त्यांनी काय उत्तर दिलं? बुद्ध म्हणाले, कोणतीही गोष्ट केवळ परंपरेने चालत आली आहे म्हणून, किंवा ती एखाद्या प्राचीन ग्रंथात लिहिली आहे म्हणून, किंवा अनेक विद्वान लोक ती मानतात म्हणून त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आणि ते पुढे असंही म्हणाले की अगदी मी म्हणजे स्वतः बुद्धाने सांगितली आहे म्हणूनही त्यावर विश्वास ठेवू नका. हे अकल्पनीय आहे. एक तत्वज्ञ स्वतःच्याच शिष्यांना सांगतोय की माझ्या शब्दांवरही अंधविश्वास ठेवू नका. हे तर एखाद्या ओपन सोर्स आणि पीअर रिव्ह्यूड सिस्टमसारखं आहे. हो, अगदी. जिथे कुणीही येऊन सत्याची पडताळणी करू शकतो. सत्य हे कुणाची खासगी मालमत्ता नाही. अगदी अचूक रूपक वापरलं तुम्ही. यासाठी ना पाली भाषेत एक अत्यंत सुंदर शब्द आहे, येही पस्सिको, म्हणजे ये आणि स्वतः बघ. वाह. ते म्हणाले की प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर घासून पहा. जर एखादी गोष्ट तर्कसंगत असेल, ती तुमच्या स्वतःच्या आणि संपूर्ण जगाच्या कल्याणाची असेल, तरच तिचा स्वीकार करा.
हे खूपच प्रगत विचार आहेत. हो ना, त्या काळात जिथे माणसाचं जीवन हे पूर्णपणे देवाच्या कृपेवर किंवा नशिबावर अवलंबून आहे असे मानले जायचे, तिथे बुद्धांनी मानवी प्रयत्नांना सर्वोच्च महत्त्व दिले. म्हणजे माणसाचा उद्धार तो स्वतःच करू शकतो. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची, पुरोहिताची किंवा अदृश्य शक्तीची गरज नाही. होय, अत्तदीप भव म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा, ही प्राचीन काळातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती होती. नक्कीच. त्यांनी ज्ञानाची जी मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे होती ती पूर्णपणे मोडून काढली. त्यांनी स्त्रियांना भिक्खुणी संघात प्रवेश दिला, जे त्या तत्कालीन पितृसत्ताक व्यवस्थेत अकल्पनीय होतं. हो, स्त्रियांसाठी तो खूप मोठा टप्पा होता. त्यांनी सर्व स्तरांतील, सर्व जातीवर्गांतील लोकांना सामावून घेतलं, कारण त्यांचा स्पष्ट सिद्धांत होता की माणसाची ओळख ही त्याच्या जन्मावरून किंवा जातीवरून नाही, तर त्याच्या कर्मावरून ठरते. याच तार्किक आणि विज्ञानाभिमुख विचारांवर पुढे सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन झाले. बुद्धांनी आपले जे पहिले 5 शिष्य होते त्यांना हाच मध्यम मार्ग आणि 4 आर्य सत्य सांगितली. अच्छा. आणि हा विचार एका व्यक्तीपुरता किंवा एका वर्गापुरता मर्यादित न राहता बहुजन हिताय, बहुजन सुखाय असा सगळीकडे पसरू लागला. आणि तो विचार इतका सशक्त होता की पुढे सम्राट अशोकाच्या काळात हा विचार भारताच्या सीमा ओलांडून जगभर पसरला. इराणपासून ते जपानपर्यंत या विचाराने अनेक देशांची संस्कृती घडवली. पण तो भाग आपण पुन्हा कधीतरी दुसऱ्या सखोल चर्चेत उलगडू. हो, तो एक स्वतंत्र आणि मोठा विषय आहे. आज आपण एका अप्रतिम प्रवासाच्या मागोवा घेतला. कपिलवस्तूच्या राजवाड्यातील त्या वरवरच्या सुखाखाली दडलेल्या मानवनिर्मित दुःखाची सिद्धार्थाला झालेली जाणीव. तर शोषक व्यवस्थेतून बाहेर पडून केलेले ते राजकीय आणि सामाजिक महाभिष्क्रमण, त्यानंतर शरीराला कष्ट देण्याच्या प्रस्थापित अघोरी मार्गातील जैविक त्रुटी ओळखून मध्यम मार्गाचा लावलेला वैज्ञानिक शोध. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नशिबापेक्षा आणि अंधश्रद्धेपेक्षा अनुभवावर व मानवी प्रयत्नांवर विश्वास ठेवणारा त्यांचा तो ओपन सोर्स विचार. बरोबर. खऱ्या अर्थाने बुद्धांचा हा शाश्वत वारसा आजच्या या अस्थिर जगातही एक दीपस्तंभ म्हणून उभा आहे. नक्कीच. बुद्धांनी दिलेल्या चिकित्सेचा आणि मध्यम मार्गाचा तो विचार आजच्या काळात सर्वाधिक प्रासंगिक ठरतो. पुरातत्वशास्त्राने आपल्याला जमिनीखालचं सत्य दाखवलं, पण बुद्धांनी मानवी अस्तित्वाच्या आणि मनाच्या तळाशी जाऊन सत्य शोधले होते. मानवी प्रयत्नांची ताकद काय असते हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. अगदी खरंय. आणि याच मानवी प्रयत्नांच्या आणि स्वतःच्या अनुभवाच्या विचारावरून मला एक गोष्ट जाणवते, जी आजच्या या सखोल चर्चेचा शेवट करताना मला सर्वांसमोर मांडायची आहे. कोणती गोष्ट? बघा, बुद्धांचे संपूर्ण तत्वज्ञान हे स्वतःच्या अनुभवावर, गोष्टी तपासून पाहण्यावर आणि स्वतःच्या मानवी प्रयत्नांवर आधारित होतं. त्यांनी कुठल्याही प्रस्थापित चौकटीतून जगणं नाकारलं होतं. अत्तदीप घोव, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा, हा त्यांचा संदेश होता. हो. पण आजच्या काळात जिथे आपले विचार, आपल्या आवडीनिवडी, आपण काय खरेदी करायचं, आपण कोणती बातमी खरी मानायची आणि आपला सत्य मांडण्याचा दृष्टिकोन हा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदम ठरवत आहेत, हे खूप भयंकर वास्तव आहे. आपल्याला वाटतं की आपण अत्यंत स्वतंत्र आणि कम्फर्ट झोनमध्ये आहोत, पण खरं तर हे डिजिटल जग म्हणजे आजचा एक अदृश्य कपिलवस्तूचा राजवाडा बनलाय का? बापरे, हा विचारच चक्रावून टाकणार आहे. या अल्गोरिदमच्या भिंतींमध्ये आपण आपले स्वतःचे खरे अनुभव आणि चिकित्सेची सवय गमावून बसलो आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. हो ना. त्या काळात सिद्धार्थाला एका राजवाड्याच्या सुखासीन व्यवस्थेतून महाभिनिष्क्रमण करावं लागलं होतं. पण आज स्वतःचा मध्यम मार्ग आणि स्वतःचं सत्य शोधण्यासाठी आज आपल्याला या डिजिटल जगातल्या कोणत्या अल्गोरिदममधून महाभिनिष्क्रमण करण्याची गरज आहे, यावर नक्की विचार करा. याच नव्या विचारांसह लवकरच पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेमध्ये.